नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत छान मस्त चटपटीत असे मक्याचे भजी म्हणजे कॉर्न पकोडे. तर त्याच्यासाठी मी काय केलं आहे, कच्चा मका असतो ना, तो कच्चा मका घेतलेला आहे आणि त्याला असं चाकूने असं मी सगळे दाणे असे काढून घेतलेले आहे. अख्खे दाणे घेऊ नका तुम्ही, चाकूनेच व्यवस्थित हे करा, म्हणजे कसं दाणे थोडेसे असे कापले जातील. अख्खे दाणे घेतले ना तर मग काय होतं, भजी तळताना ते फुटतात आणि आपलं तेल आपल्या अंगावर येतं. म्हणून मी चाकूने सुरीने व्यवस्थित असे बारीक कापून घेतलेले आहेत मके. ह्याच्यामध्ये आपलं उकळलेलं मका टाकायचं नाही, कच्चाच घ्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे भरपूर सारा कांदा आणि मी ही शिमला मिरची आहे ती घेतलेली आहे. एक शिमला मिरची आणि 2 कांदे असं मी चॉपरमध्ये चॉप करून घेतलेले आहे. 4 ते 5 मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि मी ही कोथिंबीर कापून घेतलेली आहे बारीक. स्वादाप्रमाणे आपण मीठ ॲड करायचं आहे. ह्याच्यामध्ये मी 1 चमचा रवा घेतली आहे आणि बेसनचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे. बेसन 2 चमचे मी आता घातलेले आहेत. हळद पावडर घेतलेली आहे, लाल मिरची पावडर, थोडा गरम मसाला. लाल मिरचीच्या ऐवजी हिरवी मिरची पण बारीक चिरून घेऊ शकता. ओवा घेतलेला आहे मी. सगळं छान असं आपण मिक्स करून घेऊया. अजून बाइंडिंग येत नाही ना, म्हणून आपण आणखी 1 चमचा बेसन घेऊया. मी मगाशी याच्यामध्ये ना 1 चमचा रवा घातला होता. तुम्ही रव्याच्या ऐवजी तांदळाचं पीठ पण घेऊ शकता. रवा मी का घातला, कारण आपले छान असे क्रिस्पी कुरकुरीत होण्यासाठी मी रवा घेतलेला आहे. तुम्ही रव्याच्या ऐवजी तांदळाचं पीठ पण घेऊ शकता. आणखी मी 1 चमचा बेसन घेतलेला आहे. बाइंडिंग होत नसेल ना तर आणखी तुम्ही बेसन घेऊ शकता. थोडीशी कसुरी मेथी मी घेतलेली आहे. कसुरी मेथीने ना ह्याच्या भजीची टेस्ट खूप छान लागते. आणि बाजूला गॅसवर मी तेल तापत ठेवलेलं आहे. आधी आपण ना असं भजी सोडून बघायची. आता छान अशी बाइंडिंग येते आहे. म्हणजे टोटल मी 5 चमचे बेसन घेतलेलं आहे आणि 1 चमचा मोठा रवा घेतलेला आहे. आता आपण गॅसकडे जाऊया. पकोडे तळायच्या आधी ना गरम तेलामध्ये चिमूटभर मीठ ॲड करायचं, म्हणजे ना आपले पकोडे जास्त तेल पीत नाही, जास्त तेलकट नाही होत. लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला पकोडे तळून घ्यायचे आहेत. हे बघा, थोड्या वेळाने आपल्याला टर्न करायचे आहे. म्हणजे खालून पकोडे थोडे शिजले ना की आपल्याला असं टर्न करायचे आहे. फास्ट गॅसवरती तळायचे नाही, मीडियम गॅसवरती आपल्याला छान असे कुरकुरीत तळून घ्यायचे आहे. आता ही दुसरी बॅच पण झाली आहे. आता ह्याच पद्धतीने मी बाकीचे मक्याचे भजी म्हणजे कॉर्न पकोडे तळून घेते आहे.
फ्रेंड्स, ही बघा मस्त गरमागरम अशी आपली मक्याची भजी म्हणजे कॉर्न पकोडे तयार झालेले आहेत. खूपच छान लागतात खायला. तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा. आणि मी हे टोमॅटो सॉस आणि दह्याबरोबर सर्व केलेले आहे. तुम्हाला जर चटणी पाहिजे असेल हिरवी कोथिंबीरची पुदिनाची तर ती पण तुम्ही करू शकता. त्याच्याबरोबर पण कॉर्न पकोडे खायला खूप छान लागतात. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली ना तर प्लीज तुम्ही शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि प्लीज कमेंट करा ही रेसिपी कशी वाटली. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने मी जी पण काही छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपी अपलोड करते आपल्या चॅनलवरती त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. आणि हे फ्री आहे. आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.